आपल्या मीडियाला सरकारविरुद्ध सर्वोच्च न्यायालय हा संघर्ष वाढवण्यामध्ये भयंकर इंटरेस्ट असतो. 100 निर्णय सरकारच्या बाजूने दिले त्याच्याबद्दल त्यांना काही बोलता येत नाही, पण एखादा निर्णय विरुद्ध दिला की सर्वोच्च न्यायालयाचा दणका वगैरे म्हणतात. आता काल त्या इलेक्शन बॉन्ड्स जे आहेत, निवडणूक रोखे, त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की उद्यापर्यंत ते सादर करा निवडणूक आयोगाला, आणि परवापर्यंत निवडणूक आयोगाने पण जाहीर करावं की कुठल्या पक्षाला किती रुपये मिळाले. त्याच्यामध्ये दणका बिणका काय मला काही कळलं नाही. याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाला सत्तेवर असल्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये सर्वाधिक देणग्या मिळाल्या असणार हे उघड आहे. त्यापूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसला मिळत होत्या, उघड आहे. शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये, द्रमुकला तामिळनाडूमध्ये, चंद्राबाबूला इकडे, ज्या राज्यात जो सत्तेवर आहे त्याला जास्त मिळालेल्याच आहेत. त्यात काय गौप्यस्फोट कसला आहे, किती मिळाले हे आकडे पण आलेले आहेत.